अतिशय महत्त्वाची बातमी। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभूतांना विधान परिषदेत संधी नाही। पराभूत झालेल्यांना संधी न देण्याचा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतलाय। लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्यांना मोठा धक्का त्यामुळे बसलाय। संघटनेत काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना भाजप आता संधी देईल। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ही माहिती दिली आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्यांना विधान परिषदेत संधी शोधणाऱ्यांना हा मोठा धक्का बसलाय। जे लोकांमधून निवडून येत नाहीत त्यांचं मागच्या दारानं राजकीय पुनर्वसन करणं योग्य नाही, असं वक्तव्य भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केलंय। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, अगदी ज्या पद्धतीने मधल्या काळामध्ये जे लोक पराभूत झाले, खास करून लोकसभा निवडणुकीमध्ये जे पराभूत झाले आहेत त्यांना पुन्हा संधी देऊ नका असे थेट निर्देश देण्यात आले आहेत। पंकजा मुंडे यांना विधान परिषद देताना अमित शहा यांनी स्वतः नाराजी व्यक्त केली होती, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात स्वतः शब्द टाकला आणि त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली। त्यानंतर कुठल्याही लोकसभा उमेदवाराला आतापर्यंत संधी देण्यात आलेली नाही। आताची जी यादी साधारण 30 लोकांची यादी महाराष्ट्र भाजपने दिल्लीमध्ये पाठवलेली आहे। त्यापैकी जे नवे चेहरे आहेत, जातीय समीकरण साधतात किंवा दुसऱ्या पक्षामधून शब्द देऊन त्यांना आणलेलं आहे, जसं की प्रज्ञा सातव आहे, त्याचबरोबर विवेक कोहले आहेत की ज्यांना अमित शहा यांच्यापर्यंत जाऊन थांबवलं गेलं होतं, त्यांना नव्यानं संधी दिली जाऊ शकते। मात्र जे पराभूत झालेले आहे, ज्याच्यामध्ये संजय काका पाटील यांचं नाव आहे, रावसाहेब दानवे यांचं नाव आहे, असे जे भाजपचे अनेक नेते जे लोकसभेला पराभूत झाले किंवा विधानसभेला पराभूत झाले, अशा नेत्यांना संधी दिली जाणार नाही। याचं कारणच असं आहे की जर अशा नेत्यांना संधी दिली गेली तर जे ग्राउंड झिरोवरती काम करतात, जातीय समीकरण जे साधनं आहे ते कठीण होऊ शकतं। साधारण 4 जागा ज्या आहेत त्या भाजपच्या वाट्याला येत आहेत आणि त्याच्यामध्ये कोणाला संधी मिळते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। जे आतापर्यंत निवडणुकीमध्ये किंवा भाजपचे नेते आहेत ते आतापर्यंत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्ली असो किंवा राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाठीभेटी घेत आहेत। याला वेग आलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की वरती नावं पाठवलेले आहेत, वरून जे नाव फायनल होईल त्याच्यावरती शिक्कामोर्तब होऊ शकतं। मात्र याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा स्वतःचा वर चष्मा या यादीमध्ये राहत असतो। राज्यात केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये असो किंवा राज्यामध्ये कोणत्या नेत्याला काय पद द्यायचं हे देवेंद्र फडणवीस स्वतः ठरवतात। मात्र यादी ही नावापुरती इथपर्यंत येते असं देखील सांगितलं जातं। त्यामुळे या यादीमधून देवेंद्र फडणवीस स्वतः कोणत्या लोकांना संधी देतात, भविष्यातील राजकारणाच्या दृष्टिकोनातून नवतरुण चेहरे आणि जातीय समीकरण असं या यादीमध्ये आपल्याला समीकरण पाहायला मिळणार आहे असं माहिती मिळते आहे। त्यामुळे जे लोक लोकसभा आणि विधानसभेला पराभूत झालेले आहेत त्यांना संधी मिळणार नाही। यामुळे एक मोठा धक्का त्यांना असू शकतो। काही लोकांची अपवादात्मक नावं जर आली तर त्यासाठी देखील देवेंद्र फडणवीस यांनी शब्द टाकलेला असू शकतो। मात्र सध्या तरी अशी परिस्थिती नाही। नवीन तरुण चेहऱ्यांना देवेंद्र फडणवीस संधी देतील अशी माहिती समोर येत आहे। नक्की शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।